एक महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून धक्का तंत्राचा वापर होऊ शकतो अशी माहिती आहे। यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाबाबत अद्यापही साशंकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ज्येष्ठ नेत्यांऐवजी नव्या लोकांना संधी देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांकडून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या नेतृत्वाची चाचपणी सुरू असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे आता कुणाला नवीन संधी मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिमंडळ खातेवाटप कोणाला मिळणार, कारण की ज्येष्ठ आमदारांची संख्या जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आहेत। हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील आणि इतरही ज्येष्ठ मंत्री आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात काम केलेलं आहे। त्या मंत्र्यांना या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं संधी मिळेल का याची साशंकता जी आहे ती निर्माण झालेली आहे। भाजपसारखंच धक्कातंत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं यंदा वापरलं जाणार आहे, कारण की मोठ्या संख्येनं मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार जे आहे ते राज्यावरती आलेलं आहे। त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आगामी नवीन पिढीला नेतृत्व देण्याच्या संदर्भातलं एक चाचपणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केली जाते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ जी आहे ते त्यांच्या गळ्यात पडणार आहे का या संदर्भात प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच अक्षय, त्यामुळे आता कुणाला डच्चू मिळतो आणि कुणाला संधी मिळते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।